नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। सांगली जिल्ह्यातील मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कन्या सबलीकरण योजना सांगली पॅटर्न अंतर्गत शालेय मुलींना कराटे आणि तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास वाढत असून स्वसंरक्षणाची जाणीवही अधिक मजबूत होत आहे। सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे। या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे तसेच जत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 520 शालेय मुलींना कराटे आणि तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे। यामुळे मुलींना स्वसंरक्षणाचे कौशल्य तर मिळतच आहे, पण त्यांच्यात आत्मविश्वासही वाढताना दिसत आहे। याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून जत तालुक्यातील ग्रामीण भागातील श्रीमंत विजयसिंहराजे रामराव डफळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शेगाव येथे कराटेच्या येलो बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले। गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेस एकूण 354 मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। ग्रामीण भागातील मुली इतक्या मोठ्या संख्येने स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी पुढे येत असल्याचे चित्र अत्यंत प्रेरणादायी आहे। या परीक्षेस कराटे असोसिएशनचे अध्यक्ष तसेच क्रीडा शिक्षक उपस्थित होते। यामध्ये श्रीयुत चौधरी, श्रीयुत काटे, श्रीयुत कोडग, श्रीयुत खांडेकर, सौ मुलाणी यांनी उपस्थित राहून मुलींचे परीक्षण केले। तसेच या परीक्षेचे अधिकृत परीक्षक म्हणून लोकसिंग ढोली, श्रीयुत आठवले यांनी मुलींच्या कौशल्याचे मूल्यमापन केले। त्यांनी हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी पद्धतीने पार पडल्याचे सांगितले। या कराटे आणि तायक्वांदो प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये केवळ शारीरिक क्षमता वाढत नाही, तर त्यांच्या मनात स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण होत आहे। आजच्या काळात मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे। अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलीही आत्मनिर्भर आणि सक्षम बनत आहेत। या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक NB भोईटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेत हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला। एकूणच सांगली जिल्ह्यातील कन्या सबलीकरण योजना सांगली पॅटर्न हा उपक्रम मुलींना सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव वाढून त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास मदत होत आहे। अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आयर्विन टाइम्स चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।